नमस्कार मित्रांनो, दिवाळी संपलेले आणि आत्ता आपली खरी महत्त्वाची वेळ सुरू झालेली आहे. जे खास 12वीचे स्टुडंट आहेत आणि आपल्या चॅनलवरचा रिअल ऑडियन्स आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी स्वामी सर काही टिप्स देऊ इच्छितो. पहा, 1 नोव्हेंबरपासून जरी तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं तुमचं, सर माझं आत्ता प्रिपरेशन 0 आहे, मी केमिस्ट्रीचा एकही टॉपिक वाचलेला नाही, तरी काही हरकत नाही बाळांनो. जर तुम्ही नोव्हेंबरपासून म्हणजे आता हा तर ऑक्टोबर तर संपलेला आहे, पहा तुम्हाला या ऑक्टोबर महिन्याच्या 5-6 दिवसामध्ये 11चे जे बेसिकचे चॅप्टर्स आहेत ते वाचून काढायचे आहेत. एकदा नोव्हेंबरचे 4 आठवडे आणि डिसेंबरचे 4 आठवडे असं 8 आठवड्याचं प्लॅनिंग जर तुम्ही केलं, परफेक्ट प्लॅनिंग जे की मीच तुम्हाला देणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जायचं आहे. तरीसुद्धा तुम्हाला बोर्डमध्ये 70/70 येऊ शकतात, CETमध्ये सुद्धा तुम्हाला 99% येऊ शकतात. करायचं आहे काय पहा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, कालच मी तुम्हाला एका शॉर्टमध्ये टॉपर्स सिक्रेट सांगितलेले आहेत. सो टॉपर्समधला आणि ॲव्हरेजमधला अगोदर फरक समजून घ्या. प्रोक्रॅस्टिनेशन दूर करा. एक्झिक्युशन, प्लॅनिंगचं एक्झिक्युशन त्वरित तात्काळ ताबडतोब तुम्हाला करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काय आजच्या दिवसासाठी ठरवलं ते टास्क आजच पूर्ण करावं लागेल, ते उद्यावर देऊन जमणार नाही. येतं एक लक्षात तुमच्या. आता सध्या मी सुद्धा गावी आहे, बऱ्याच फॅसिलिटीज इथं माझ्याकडे पण नाही आहेत, तुम्ही बघू शकता, आणि मी सुद्धा सुट्टीवर आहे, परंतु मी माझं काम चालू ठेवलं आहे. कारण मी तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. तुम्ही जोपर्यंत CYP, VJTI सारख्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेसला जाणार नाहीत किंवा BJ मेडिकलसारख्या कॉलेजला जाणार नाहीत किंवा ॲग्री फार्मसीच्या टॉपच्या, नर्सिंगच्या टॉपच्या कॉलेजेसला जाणार नाही, तोपर्यंत स्वामी सर तुमच्यासोबतच राहणार आहे. मी तुमचा थोडक्यात पिच्छाच सोडणार नाही. सो आता सर्कस काय होईल सिलेबस लक्षात घ्या. केमिस्ट्रीला 16 चॅप्टर्स आहेत. नोव्हेंबरचे 4 आठवडे जर तुम्ही प्लॅनिंग केलं आणि एका आठवड्यात केमिस्ट्रीचे 2 टॉपिक जरी म्हटलं तर नोव्हेंबरमध्ये 8 चॅप्टर्स होतात, डिसेंबरमध्ये 8 चॅप्टर्स होतात. सो इझिली तुमचा सिलेबस कव्हर होऊ शकतो. न वाचलेले टॉपिक अगोदर हातात घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर जानेवारी नाही आहे का? जानेवारीमध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स असतात मित्रांनो, सबमिशन्स असतात, त्याचा गोंधळ खूप मोठा असतो. कॉलेजच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम असतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अटेंडन्स वर्षभर तुम्ही दिलेलं असेल नसेल, पण आत्ता देणं खूप गरजेचं असतं. एक तर तुम्ही वर्षभरच ते द्यायला पाहिजे होतं, वेळोवेळी सबमिशन्स पूर्ण करायला पाहिजे होते, पण वेळेअभावी जर तुम्ही ते केलेलं नसेल तर आत्ता जानेवारीचा महिना तुम्हाला कॉलेजच्या प्रॅक्टिकल आणि सबमिशनसाठी द्यावा लागतो. म्हणून मग रिव्हिजनची स्ट्रॅटेजी जानेवारीमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो, पण तुमचा जे कंप्लीशन ऑफ सिलेबस आहे ते नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये करावं लागेल. आणि एकाच सब्जेक्टचे नाही तर केमिस्ट्रीसोबत इतर पण सब्जेक्टचे आठवड्याला 2 टॉपिक असा हिशोब तुम्ही ठेवा. तुमचं 100% प्लॅनिंग सक्सेसफुल होऊ शकतं.